जय शिवराय मित्रांनो, आपण आलेले आहे श्री झुरळ गोपीनाथ मंदिर प्रयोजनामध्ये. चला पाहूया पुढे आपण. हे आहे मंदिराचा प्रथम प्रवेशद्वार. प्रवेशद्वाराच्या आत गेल्याच्या नंतर तसंच लगेच आपण दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या आतून गेल्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आपण विष्णू महाराजांचं दर्शन घेतले. त्याच्यानंतर आपण खाली गोपाळ कृष्ण आणि विष्णूंची एकच मूर्ती असते ते पाहायला पुढे जात होतो. पुढे जाताना त्यामध्ये लाईट गेली. लाईट जाताना गेल्यामुळे आपल्याला काही दिसत नव्हतं. त्यामुळे आपण मोबाईलची टॉर्च लावून आणि खाली जात असताना तेवढं परी म्हणली आपली मला पण यायचे खाली. म्हणलं चल ठीक आहे आपण दोघे पण जाऊया. मग तिला मी घेतलं ना आम्ही दोघी पण खाली गेलो. बघा किती असं खोल गुफेमध्ये असल्यासारखे देव इथं आहेत बसलेले. आपण खाली अंधारात दिसत नसल्यामुळे हळूहळू गेलो. हे बघा लाईट नाही आहे. आत गेल्याच्या आत नंतर तिथं आत गेल्याच्या नंतर देवसुद्धा तेवढा क्लिअर दिसत नव्हता. फक्त तिथे एक पंदीचा उजेड होता. आपली परी म्हणत होती बाप्पा मला दिसत नाहीत कुठे गेले. मी म्हणलं आहेत चल तुला दाखवते. मोबाईलचा टॉर्च लावा दिसत नाही थांबा मी तुम्हाला प्रत्यक्षात व्यवस्थितपणे दाखवते म्हणले परीला. हे बघ म्हणलं बाप्पांचे पाय वगैरे सगळे तिला दाखवलं. म्हणलं हे इथं पाय आहे तू दर्शन घे म्हणले. ही बघा मूर्ती आहे का नाही पूर्ण विष्णूचं रूप आहे पण त्या विष्णूच्या रूपाला श्रीकृष्ण गोपाळ कृष्ण असं नाव दिलेलं मूर्तीला आहे. बघा गाभारा पण आत बघा किती छोटासा आहे. यामध्ये मोजून फक्त 2 माणसं बसू शकतात. तिसरा माणूस ह्यामध्ये ॲडजस्ट होत नाही. नंतर परीला फायनली तिचे कृष्णदेव दिसले. मग तिने दर्शन घेतलं. मग म्हणले आता चल बाहेर जाऊया. आम्ही बाहेर येतच होतो. पहिले झुरळ गुफेत असं काम कारण की इथं भरपूर झुरळ असतात. आता इथं लोक दर्शनाला येतात सारखे म्हणजे इथं जास्त काय झुरळ नाही आहेत. आम्ही वरती आलो. चला वरती आल्यानंतर हो बघा लगेच तुम्ही वरचा गाभारा बघू शकतात. आणि इथं लगेच आम्ही परी परत आली. परी म्हणते इथं छोटेसे देव बाप्पा आहेत खाली. हे बघा आपल्या परीनं कधी असा खाली देव पाहिला नाहीये म्हणून तिला वेगळंच काहीतरी वाटत होतं. म्हणत होती खाली जे बाप्पा आहे इथं. म्हणलं हो खाली आहे. तिला असं काहीतरी वेगळंच वाटत होतं. मग म्हणलं चला आपण नंतर येऊया आता लाईट नाही घरी जाऊ. मग आम्ही बाहेर प्रदक्षिणा घालण्यासाठी आलो. बघा किती छान वातावरण आहे. मंदिराचं आहे वरचा कळस आहे. आणि मला दाखवूया हे पार्टिशन पहिलं असं काय वगैरे नव्हतं कारण सगळं पडल्यावानी सारखं होतं. आत्ता केलेलं आहे. हे दार तुम्हाला दिसते आणि ह्या काकूच्या आम्हाला खूप ओरडा बसायचं लहान असताना. आम्ही तरी पण इथंच खायचं. हे चारी बाजून तुम्हाला खंबे दिसतात नाही खंबा पाणी आम्ही घेऊन खंबे पण मोडले होते. या विहिरीमध्ये पाण्याचा आवाज येतो दगडसुद्धा टाकायसारखं ते आवाज ऐकण्यासाठी. आणि हे नंतर इथं बघा बसण्यासाठी सोय सगळं शांत वातावरण असतं. इथं कोणी काय नसतं. आपल्या इथले सगळे कार्यक्रम होतात. बघा आपली परीला पण खूप एन्जॉय इथं करत होती. तिला खूप भारी वाटत होतं. ती पण खेळत होती. घरी यायला नको म्हणली. मंदिराच्या दारावर मोबाईल नंबर पण आहे. कोणाला येतात कॉन्टॅक्ट करू शकता.